गाईज, तुम्ही तर रोज शंकरपाळे तर खात असाल, पण कधी तुम्ही शंकरपाळे घरी बनवलेत का? तर आज आम्ही बनवणार आहे शंकरपाळे. ह्याच्यासाठी आपल्याला फर्स्ट लागतं थिंग्स शंकरपाळ्याचं पीठ. आपल्याला रेडीमेड भेटतंय मार्केटमध्ये, मोठं वालं पॅकेट असं. मग त्याच्यानंतर आपण त्याच्यात थोडंसं दूध टाकायचं आहे. आपल्याकडे भेटतच असेल, दुकान तर आहे तुमच्या घरी. मग आपण दूध आणायचं 10 रुपीजचं आणि चांगलं एकजीव करून घ्यायचंय. आपण आता थोडंसं दूध टाकूया, ज्याने ते एकजीव होईल. आणि तुम्हाला मध्ये मध्ये पाणीचा पण थोडा थोडा वापर करायचा आहे, ज्याने की ते एकजीव लवकर होईल. आम्हाला तर सुट्ट्या लागल्या. आता आम्ही सुट्ट्यामध्ये काहीतरी बोर होत होतो, तर म्हणून आम्ही करणार आहे शंकरपाळे. तर माझी दीदी आणि मी, आम्ही दोघी शंकरपाळे हे घरीच बनवणार आहे. ते पण एक रेडीमेड पिठापासून. आता आपण एक जीव केला आहे. आता आपले सगळं मिळून पूर्ण एक पीठ तयार करायचंय. तुम्ही पोळ्या करताना सेम तसंच आहे, फक्त फ्रेग्रन्स चांगला आहे. आता आपण घेणार आहे घरी बनवलेलं तूप, जे की आहे गावरान. मी घेत आहे 1 टीस्पून. मध्ये हळूहळू हळूहळू टाकून घ्यायचंय आणि त्याला तुम्ही मिक्स करून घ्यायचंय. चांगली कन्सिस्टन्सी असं थांबी वरतून सोडत. आता आपण असे खूप सारे हुंडे बनवून घेणार आहे. आपण थोडं पीठ घेते आहे. पीठ आता असाच तुम्हाला एक हुंडा घ्यायचा आहे. घेतला ना, घेऊन टाका बरं, नाही तर खाली पडून जाईल. मग तुम्हाला त्याला 3 बोटं लावायची. तुमच्याकडचा हा चम्मच तर बरोबर असेल, पण जर नसेल तर हे सिलिकॉन मोल्ड्स तुम्ही घेऊ शकता. तर तुम्हाला असे छोटे छोटे काप करून घ्यायचे आहे या चम्मचच्या सहाय्याने, जे की ऑनलाईन नाही भेटणार. आता आपण त्याला तळायला घेऊन टाकू, ते पण या ऑइलने. ओके, आता आपण तयार. चला, आता आपण या सगळ्या शंकरपाळ्याला तळून घेऊया. आपण फ्लेम थोडीशी हाय करायची आहे आणि जे तेल आहे त्याला थोडं गरम होऊ द्यायचंय. गरम होताना आपल्याला तूप टाकायचंय, जे की मी पहिलेच टाकले म्हणून त्याच्यात मेल्ट झालं आहे. आपल्याला 2 चम्मच तूप टाकायचे. आता आपण ट्राय करून पाहू, जेणे पूर्ण एक हुंडा गंदा नाही होणार. म्हणून एक तरी पहिले ट्राय करून बघायचं, ज्याने की आपल्याला समजेल की तेल गरम आहे की नाही. जर आपले शंकरपाळ्याला थोडेसे असे थोडं गोल्डन होत आहे, तोपर्यंत आपण थांबायचे आणि थोडंसं वेट करून पहा, जेणेकरून आपलं पूर्ण. आता आपण ह्याला लो फ्लेम करूया, ज्याने की हे जळणार नाही. आपण हे हळूहळू करून टाकू. पाहू शकता आणि किती तुम्ही. खमक वास येत आहे. आणि ते खूप फुगत पण आहे, पाहू शकता तुम्ही.
आता हे मस्तपैकी तळून झालेले आहे. आता तुम्हाला झाऱ्याच्या मदतीने या सगळ्यांना बाहेर काढून घ्यायचंय. पाहू शकतो किती चांगले फुगलेत. हा हा हा. काय खंबक वास येतोय. काय केलं पोरं? आता आपले शंकरपाळे तयार आहे. हे बघा किती कुरकुरीत. कसे झाले? खूप कुरकुरीत. चला खाऊन पाहूया. टेस्ट मध्ये एकदम बेस्ट आहे. जर तुम्हाला शंकरपाळे नाही बनवता येत तर ही ट्रिक जरूर बनवा. बाय. बाय.